ब्रह्मपुरी तालुक्यातील पद्मापूर परिसरात वाघाच्या हल्ल्याची एक थरारक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे। गेल्या 3 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या यमुना बाजीराव मडावी या वृद्ध महिलेचा मृतदेह आज शुक्रवारी सकाळी शेतशिवाराजवळील नर्सरीमध्ये छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। पद्मापूर भुज येथील रहिवासी असलेल्या यमुना मडावी या घरगुती वापरासाठी झाडण्याचे साहित्य गोळा करण्यासाठी गावाशेजारी जंगल नर्सरीत गेल्या होत्या। मात्र संध्याकाळ झाली तरी त्या घरी न परतल्याने कुटुंबियांनी त्यांची सर्वत्र शोधाशोध केली। सलग 2 दिवस शोध घेऊनही त्यांचा पत्ता लागला नव्हता। अखेर आज 27 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजता त्यांचा मृतदेह सापडला। प्राथमिक अंदाजानुसार वाघाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केले असावे अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे। घटनेची माहिती मिळताच ब्रह्मपुरी वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। वन विभागाच्या वतीने मृताच्या कुटुंबियांना तत्काळ 25,000 रुपयांची सानुग्रह मदत सुपूर्द करण्यात आली असून पुढील तपास अहवालानंतर उर्वरित मदत दिली जाणार आहे। यमुना मडावी यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत असून शेतकरी व मजुरांमध्ये वाघाची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे। प्रशासनाने या परिसरातील नरभक्षक वाघाचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली।